नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पत्रलेखन याविषयी जाणून घेणार आहोत। पत्रलेखन ही एक कला आहे। पत्र हे संवाद साधण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे। चला तर मग आता पत्रलेखनाविषयी अधिक माहिती घेऊया। पत्र दोन प्रकारचे असतात। ते कोणते बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। अनौपचारिक पत्र म्हणजेच इनफॉर्मल लेटर आणि दुसरा आहे औपचारिक पत्र, त्यालाच आपण म्हणतो फॉर्मल लेटर। आता हे दोघांविषयी आपण पाहूया। अनौपचारिक पत्र म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण चर्चा करू। आपल्या नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रांनाच घरगुती किंवा अनौपचारिक पत्र असे म्हणतात। जसे की आपले आई वडील किंवा काका काकू, मित्र मैत्रिणी यांना जे आपण पत्र लिहितो, पत्राद्वारे संवाद साधतो, त्याला आपण काय म्हणतो? अनौपचारिक पत्रलेखन म्हणतो। आणि औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय तर व्यवसायासाठी अथवा माहिती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राला औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर असे म्हणतात। जेव्हा आपण आपल्या काही व्यवसायासाठी किंवा कामासाठी काही विनंती करायची असेल, परवानगी मागायची असेल, तर वरिष्ठ लोकांना, अधिकारी लोकांना जेव्हा पत्र लिहितो तेव्हा ते पत्र लिहिण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे। आणि आपल्या नातेवाईकांना पत्र लिहिण्याची किंवा त्याच्यातली भाषा ही वेगळी असते। तर तो वेगळेपणा तुम्हाला आता पत्रलेखनातून समजेल। तर आधी आपण अनौपचारिक पत्र कसं लिहिलं जातं त्याविषयी आज पाहणार आहोत। तर यासाठीच एक विषय तुम्हाला इथे दिलेला आहे, तो म्हणजे बघा, तुमच्या मैत्रिणीला आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा। बघा, मैत्रिणीला पत्र लिहायचं आहे म्हणजेच एक कोणता प्रकार झाला पत्राचा तर अनौपचारिक पत्राचा हा प्रकार आहे। तर अनौपचारिक पत्र कसं लिहायचं त्याचे काही नियम मी तुम्हाला दाखवते। हे पत्र आहे, मैत्रिणीला लिहिलेलं पत्र आहे, तर त्याचे काही नियम तुम्ही नीट लक्षात ठेवले तर अनौपचारिक पत्रलेखन हे अत्यंत सोपं आहे। तर पहिला नियम हा आहे की तुम्ही जो पत्र लिहिण्यापूर्वी कागदाच्या डाव्या कोपऱ्यात पत्ता व दिनांक लिहावा। तुम्ही पत्र लिहित आहात म्हणजेच तुमचा पत्ता कुठे येणार आहे तर डाव्या कोपऱ्याला येणार आहे। आणि पत्ता पूर्ण झाला की दिनांक लिहायचे आहे। त्यानंतर ज्याला पत्र लिहित आहात त्याच्या व आपल्या संबंधानुसार संबोधन लिहिले पाहिजे। जसे की प्रिय मित्र, तीर्थरूप बाबा, आदरणीय गुरुजी इत्यादी। घरगुती स्वरूपाच्या पत्रामध्ये वडीलधाऱ्यांना लिहिताना शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष असे लिहावे। पत्राच्या मध्यावर पत्र लिहिणाऱ्याचे कारण नमूद करावे। आणि शेवटचं म्हणजे पत्राच्या अखेरीस ज्याला पत्र लिहिले जाते त्याचा व आपल्या संबंधांनुसार तुमचा आज्ञाधारक पुत्र किंवा तुमचा मित्र, तुमची मैत्रीण असा मजकूर असावा। आणि त्यानंतर ज्याने पत्र लिहिलेलं आहे त्याचं नाव लिहायचं आहे। आलं का लक्षात? आता बघा, तुम्हाला मी परत एकदा हेच नियम हे पत्र वाचता वाचता सांगते। तुमचं पूर्ण पत्र स्क्रीनवर दिसत आहे ना, या पद्धतीने असायला हवं, म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत आणि चांगल्या अक्षरामध्ये।
आधी काय सांगितलंय? कागदाच्या डाव्या बाजूला पत्ता लिहायचा. पत्ता लिहिताना त्याची सुरुवात जी आहे ती बरोबर एका ओळीतच व्हायला हवी, जेणेकरून दिसताना ते व्यवस्थित दिसेल. आणि नंतर बघा, तुम्हाला दिसत असेल पत्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वल्पविराम वापरलेला आहे आणि त्यानंतर पत्ता पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम दिलेला आहे. त्यामुळे विराम चिन्हांचा तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित उपयोग करायचा आहे. पत्रलेखनामध्ये विराम चिन्हांना फार महत्त्व असते. सुरुवातीला ज्याने पत्र लिहिलंय किंवा जिने पत्र लिहिलंय तिचं नाव शारदा पवार, त्यानंतर तिचा पत्ता B201 साई दर्शन, नायडू मार्ग, पुणे, आणि हा कोड नंबर आहे. कोड नंबर तुम्ही तुमच्या मनाने कोणताही काल्पनिक लिहिला तरी चालेल. आणि पत्ता सुद्धा काल्पनिक पत्ता, ज्यामध्ये लिहिताना चुका होणार नाही, अशुद्ध लेखन होणार नाही, असाच पत्ता लिहायचा आहे. आणि पत्ता लिहून झाल्यावर न विसरता दिनांक लिहिणं फार गरजेचं आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2021. प्रिय स्वाती, बघा मैत्रीण असल्यामुळे इथे लिहिलेलं आहे प्रिय स्वाती. तुम्ही प्रिय मैत्रीण स्वाती असं लिहिलं तरी चालेल. सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार लिहिणं फार गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सप्रेम नमस्कार लिहायचा आहे. आणि वडीलधारी मंडळी असतील तर साष्टांग नमस्कार असं लिहिलं तरी चालेल किंवा सप्रेम नमस्कार लिहिलं तरी चालेल. पुढे बघू. आता हे महत्वाचं आहे, पत्र कोणत्या विषयावर आहे त्या आधारितच मजकूर लिहायचा आहे. म्हणून सुरुवात केलेली आहे. अभिनंदन स्वाती, तुझा काल वर्तमानपत्रात फोटो पाहिला. तो पाहून मला किती आनंद झालाय तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुझ्या फोटोखाली आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे वाचले. मला तुझा खूप अभिमान वाटला. या स्पर्धेत बक्षीस मिळविणे ही मानाची गोष्ट आहे. बघा, या ठिकाणी अभिनंदन करून तुम्हाला हे कसं कळले याविषयी लिहिलेले आहे आणि त्यानंतर मैत्रिणीचे कौतुक सुद्धा केलेले आहे. पुढचा समारोपाचा पॅरेग्राफ आहे. मला माहित आहे तुला वेगवेगळ्या विषयावर लिहायला आवडते, त्यासाठी तू पुस्तकेही वाचत असतेस. असेच तुझे लिखाण चालू ठेव. असंच तुझ्या पुढील आयुष्यात यश लाभो ही शुभेच्छा. तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार व राजूला आशीर्वाद कळावे या शब्दाने पत्राची शक्यतो शेवट करावा. त्यानंतर तुझी मैत्री शारदा, हे झालं तुमच्या पत्राचा शेवट. असं पत्रलेखन जवळजवळ 2 ते 3 परिच्छेदामध्ये करावे, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल आणि तुम्ही जे काही सांगत आहात ते समोरच्या व्यक्तीला समजेल. पत्र लिहित असताना अक्षर वाचणाऱ्याला समजेल इतकं व्यवस्थित असायला हवं. तर अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. तर हे पत्र सुंदर अक्षरामध्ये तुमच्या CW बुकमध्ये लिहून घ्या आणि या पद्धतीने इतर विषयांवर पत्र लिहिण्याचा सराव करा. धन्यवाद.